नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आपण समाजशास्त्राच्या दुसऱ्या प्रकरणाला या अगोदरच्या तासिकेमध्ये सुरुवात केलेली आहे. या तासिकेमध्ये आपण ऑगस्ट कॉम्त हा जो समाजशास्त्रज्ञ आहे याचा परिचय करून घेतलेला आहे. आणि या समाजशास्त्रज्ञाने जे विचार मांडलेले आहे ते आपण पाहिले. त्यामध्ये 3 अवस्थांचा त्यांचा सिद्धांत आपण अभ्यासला. त्यांचे जे समाजशास्त्रीय विचार आहेत त्या विचारांचा आपण अभ्यास केला. या तासिकेमध्ये आपण दुसरा समाजशास्त्रज्ञ अभ्यासत आहोत. आणि हा समाजशास्त्रज्ञ सुद्धा पाश्चिमात्य समाजशास्त्रज्ञ आहे. त्याचं नाव एमिल डर्खाइम असे आहे. या एमिल डर्खाइमला एमिल दुर्खिम असं सुद्धा म्हटलं जातं. याचा कालखंड जर पाहिला तर 1858 ते 1917 हा त्यांचा कालखंड आहे. फ्रान्समधील एपिनल या खेड्यामध्ये 15 एप्रिल 1858 रोजी एमिल डर्खाइम यांचा जन्म झाला. एमिल डर्खाइम हे मुळातच अत्यंत हुशार विद्यार्थी होते. कॉलेजमध्ये अनेक बक्षिसे आणि पुरस्कार त्यांना मिळाले. या पुरस्कारांनी आणि बक्षिसांनी त्यांना सन्मानित सुद्धा करण्यात आलं. डर्खाइमने सामाजिक तथ्य, सामाजिक ऐक्य, सामूहिक प्रतिनिधित्व, सामाजिक मूल्ये, ज्ञानाचे समाजशास्त्र आणि समाजातील नैतिकता, गुन्हा आणि शिक्षा यावर आपल्या अभ्यासात भर दिली आहे. समाजशास्त्रामध्ये त्यांनी समाजात घडणाऱ्या ज्या गोष्टी या गोष्टींवर अभ्यास केला. आणि समाजामध्ये ज्या गोष्टी दिसून येतात त्यापैकी सामाजिक तथ्य, समाजामध्ये असणारं जे काही खरं स्वरूप आहे या गोष्टीविषयी त्यांनी अध्ययन केलं. सामाजिक एकता जी आहे या एकतेचा त्यांनी विचार केला, अभ्यास केला. सामूहिक प्रतिनिधित्व आपल्याला समाजामध्ये दिसून येतं. सामाजिक मूल्य अनेक दिसून येतात आणि या मूल्यांच्या आधारे समाजाची रचना झालेली असते. ज्ञानाचं समाजशास्त्र हे सुद्धा समाजशास्त्रामध्ये त्यांनी फार मोलाची भर घातलेली दिसून येते. समाजामध्ये नैतिकता जी असते त्या नैतिकतेवर सुद्धा एमिल डर्खाइम यांनी अभ्यास केला. म्हणजेच याचा अर्थ असा की एमिल डर्खाइम यांनी समाजशास्त्रामध्ये अनेक सामाजिक घटकांचा अभ्यास केला आणि या सामाजिक घटकांचा अभ्यास करून हे घटक समाजशास्त्रामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. समाजशास्त्रामध्ये त्यांनी अभ्यास केला. अनेक सामाजिक विचार यावर अध्ययन करण्याचं कार्य एमिल डर्खाइम यांनी केलं. त्यापैकी एमिल डर्खाइम यांनी आत्महत्येचा सिद्धांत मांडला. काय? आत्महत्या, द थेअरी ऑफ सुसाईड. मनुष्य समाजामध्ये आत्महत्या का करतो याची कारणमीमांसा त्यांनी समाजशास्त्रामध्ये केली आणि त्या माध्यमातून आत्महत्येचा सिद्धांत त्यांनी मांडला. कारण समाजामध्ये निर्माण होणारी ही जी समस्या आहे ती समस्या एक प्रकारची सामाजिक समस्या त्यांना दिसून आली आणि म्हणून त्यांनी आत्महत्येचं विस्तृत असं विवेचन करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या द सुसाईड या ग्रंथात त्यांनी आत्महत्येचं विवरण किंवा विवेचन विस्तृत स्वरूपामध्ये केलेलं दिसून येतं. त्यांच्या मते आत्महत्या हे एक सामाजिक तथ्य आहे.
काय समाजातली ही एक एक खरी गोष्ट आहे, खरेपण आहे. आणि हे जे तथ्य आहे ते तथ्य आपल्याला समाजामध्ये दिसून येतं. अनेक जे लोक असतात हे लोक मानसिक म्हणा किंवा चांगले लोक सुद्धा आत्महत्येकडे प्रवृत्त होताना दिसून येतात. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की आत्महत्या हे एक सामाजिक तथ्य आहे. आत्महत्या ही एक सामाजिक घटना आहे. त्यांच्या मते आत्महत्येला कारण हे वैयक्तिक कमकुवतपणा, मानसिक नैराश्य किंवा कोणतेही वैयक्तिक आर्थिक किंवा कौटुंबिक घटक कारणीभूत नसतात. मनुष्य जी आत्महत्या करतो, सुसाईड करतो, हे सुसाईड करत असताना आत्महत्येला जी कारण आहे ते कारण जर पाहिली तर वैयक्तिक कमकुवतपणा, मानसिक नैराश्य किंवा कोणतेही वैयक्तिक आर्थिक किंवा कौटुंबिक घटक कारणीभूत नसतात असं त्यांचं मत आहे. मग आत्महत्या का होते, कशी होते, त्याला काय कारण असतं हे सांगत असताना त्यांनी म्हटलंय आत्महत्या हे एक सामाजिक तथ्य आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये सर्वेक्षण करून डर्खाइम यांनी काय केलं की समाजाला पटवून दिलं की आत्महत्या ही एक सामाजिक बाब आहे. काय ही एक समाजामध्ये घडून येणारी गोष्ट आहे. जेव्हा सामाजिक ऐक्य किंवा समाजाबरोबरची एकरूपता नष्ट होते तेव्हा आत्महत्या हा घटक सक्रिय होतो. काय होतं की आपण म्हणतो की आत्महत्येसाठी या कारणामुळे आत्महत्या घडून आली किंवा त्या कारणामुळे आत्महत्या घडून आली हे आपण सांगतो. पण आत्महत्येला स्वतःचा वैयक्तिक कमकुवतपणा यामुळे आत्महत्या होत नसते असं डर्खाइम यांनी सांगितलं. तर कुटुंबामध्ये काही वादविवाद घडून येतात आणि त्यामुळे ही आत्महत्या घडून येते असं म्हटलं जात असतं. किंवा कुटुंबातील काही जे घटक असतात, काही लोक असतात ते आत्महत्येला प्रवृत्त करतात असं मानलं जातं. पण एमिल डर्खाइम यांनी मात्र या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी अमान्य केल्या आणि आर्थिक घटक किंवा सामाजिक घटक किंवा कौटुंबिक घटक हा आत्महत्येसाठी जबाबदार नसतो हे त्यांनी सांगितलं. त्यांनी सांगितलं की आत्महत्या हा एक सामाजिक तथ्य आहे, सामाजिक एक समाजात घडून येणारी ही एक सत्य घटना आहे. आणि ही घडून येण्यामागे कारण काय की समाजाबरोबर जेव्हा एकरूपता नष्ट होते, समाज आणि व्यक्ती यांच्याबद्दल जी एकमेकांबद्दल असणारी जी सहानुभूतीची भावना आहे ती जेव्हा नष्ट होते तेव्हा आत्महत्या घडून येते असं म्हटलं जातं. किंवा एमिल डर्खाइम यांनी सांगितलं आहे की समाजाबद्दलचं जे सहकार्य आहे, सहानुभूती आहे, ही जेव्हा कमी होत जाते किंवा समाजाची सहानुभूती एका विशिष्ट व्यक्तीबद्दलची कमी होत जात असते तेव्हा आत्महत्या हा घटक सक्रिय होत असतो किंवा आत्महत्या होताना दिसून येते. त्याचप्रमाणे माणसावर नकारात्मक दबाव निर्माण होतो. सामाजिक सहकार्य न मिळाल्यामुळे, समाजामध्ये त्याला सहानुभूती न मिळाल्यामुळे मग काय होतं की त्याचं जे मन आहे हे नकारात्मक तयार होत असतं. नैतिक मूल्याचा ऱ्हास जेव्हा होतो किंवा मूल्यसंघर्ष निर्माण होतात तेव्हा आत्महत्या घडून येण्याची शक्यता असते. जसं साने गुरुजी यांनी आत्महत्या केली. मूल्यसंघर्ष किंवा नैतिक मूल्यांचा जो ऱ्हास आहे या ऱ्हासाला आधारित त्यांची ती आत्महत्या होती असं म्हणावं लागतं. सर्वसामान्य माणसं जी आहे हे माणसं जेव्हा आत्महत्या करत असतात तेव्हा काय होतं की सामाजिक जे काही सहानुभूती असते
ही कमी होत जात असते. समाजाचं जे सहकार्य आहे ते सहकार्य कमी होऊन जातं आणि एकटेपणाची भावना मनामध्ये निर्माण होऊन नकारात्मक दबाव निर्माण होतो आणि नकारात्मक दबाव निर्माण झाला की मग आत्महत्या घडून येते, असं एमिल डर्कहाइम यांनी आत्महत्येच्या सिद्धांतामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आत्महत्याच्या सिद्धांतामध्ये सांगितलं, त्यांनी आत्महत्येची व्याख्या केलेली आहे. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष, सकारात्मक किंवा नकारात्मक व्यक्तीकडून केली जाणारी जी कृती असते की जिचा शेवट आत्मनाशामध्ये होत असतो, त्याला आत्महत्या असं म्हटलं जातं. काय होतं की ही आत्महत्या जी असते ही प्रत्यक्ष असते किंवा अप्रत्यक्ष असते. एकतर ती मनातून केली जात असते किंवा मनाच्या विरोधात केली जात असते. त्याचं जे मन असतं ते मन सकारात्मक असतं किंवा नकारात्मक असतं. सोबतच त्याची आत्महत्या एकतर दबावातून घडवून आणली जात असते, समाजाचा दबाव असतो त्यामुळे ती आत्महत्या घडवून आणली जाते, किंवा समाज हा त्याला सहकार्य करत नाही, सहानुभूती देत नाही आणि म्हणून मग त्याला कंटाळून किंवा त्याला एक त्याच्यावर दबाव येऊन मग व्यक्ती स्वतः आत्महत्या करतो. यामध्ये व्यक्तीचा जो स्वभाव आहे तो सकारात्मक असतो किंवा नकारात्मक असतो. या दोन्ही घटक असणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्तींकडून केली जाणारी जी कृती असते, आणि ती कृती कशी असते, स्वतःचा आत्मविनाश करणे, आत्म्याचा नाश करणे, आत्मनाश करणे, याला काय म्हटलं जातं, आत्महत्या असं म्हटलं जात असतं. ही जी घटना घडून येते त्याला आत्महत्या असं म्हटलं जातं. म्हणजे व्यक्ती आपल्या जीवनाला संपूर्ण कंटाळतो, त्याला कुठेतरी समाजामध्ये राहणे नकोसं होऊन जातं आणि त्याला समाजाबद्दल कोणतीही आत्मीयता वाटत नाही. त्याच्या मनामध्ये असं वाटायला लागतं की समाज आपल्याबद्दल कोणतीही आत्मीयता ठेवत नाही आणि म्हणून मग समाजात राहण्यापेक्षा आपण या जगातून निघून गेलेलंच बरं, हे त्यांना वाटायला लागतं आणि मग यातून मग आत्महत्या घडून येते. हे डर्कहाइम या समाजशास्त्रज्ञांनी समजून सांगितलेलं आहे. आणि म्हणून आपण मग ती व्यक्ती काय करत असते, आपला आत्मनाश करत असते, स्वतःला संपवून घेत असते. याला आत्महत्या असं म्हटलं जातं. डर्कहाइम यांनी काही आत्महत्येचे प्रकार सांगितलेला आहे. या प्रकारांकडे जर पाहिलं तर पहिला प्रकार त्यांनी सांगितला तो म्हणजे आत्मकेंद्रित आत्महत्या. कोणता प्रकार? आत्मकेंद्रित आत्महत्या. जेव्हा व्यक्ती समाजापासून वेगळी होते तेव्हा एकटेपणाची भावना निर्माण होत असते. काय होतं की समाजापासून जेव्हा व्यक्ती काय होते, वेगळी होते, समाज त्याच्याबद्दल जर समजा विचार करत नसेल किंवा समाज त्याला जर टाळत असेल किंवा समाजामध्ये सांगितलेले जे काही तत्व आहे किंवा व्यक्ती जे समाजासाठी करतो आणि करत असूनही मात्र समाज त्याला सहकार्य करण्याऐवजी त्याला टाळत असेल, तर अशा वेळी त्याच्यामध्ये एकटेपणाची भावना निर्माण होते. एकटेपणा त्याच्यामध्ये निर्माण होतो आणि समाजामध्ये त्याला कोणतेही महत्त्व नाही असं वाटू लागतं. जसं एखादी कुटुंब आहे, त्या कुटुंबामध्ये एखादा व्यक्ती जर असेल, तो कुटुंबातील व्यक्तींबद्दल आपुलकी दाखवत असेल, परंतु कुटुंबातील व्यक्ती त्याला त्याचं मत किंवा त्याला कोणतंही म्हणजे मानाचं स्थान देत नसेल किंवा त्याची प्रत्येक गोष्ट जर समजा उडवून लावत असेल किंवा प्रत्येक गोष्ट त्याची दुर्लक्षित करत असेल, तर मग अशा वेळेला मग व्यक्ती काय होतं,
एकटा पडत असतो. यातून मग काय होतं की त्याच्यामध्ये एकटेपणाची भावना निर्माण होते किंवा समाजामध्ये त्याला कोणतंही महत्त्व नाही असं वाटायला लागतं आणि ती व्यक्ती स्वतःला संपवण्याचा मग प्रयत्न करते. मग ती आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते. व्यक्ती जेव्हा स्वतःतच रममाण झालेली असते आणि समाजातील इतर कोणाशीही देणे घेणे राहत नाही, त्यावेळेस व्यक्ती आत्मकेंद्रित आत्महत्या करतो. आत्महत्या ही जी आहे, आत्मकेंद्रित आत्महत्या जी आहे, ही केव्हा करतो? जेव्हा समाजाला काही देणं घेणं नसतं किंवा समाजातील इतर कोणाशीही काही देणं घेणं नसतं, कोणताच संपर्क व्यक्ती ठेवू शकत नाही, ठेवू इच्छित नाही, त्यावेळेला मग आत्महत्या ही आत्मकेंद्रित आत्महत्या केली जात असते. ज्या व्यक्ती एकलकोंड्या असतात, आत्ममग्न असतात किंवा ज्यांची इतरांसोबत राहण्याची इच्छाशक्ती नष्ट झालेली असते. आपण पाहतो की एखादी व्यक्ती अशी असते की ती एकलकोंडी राहत असते. त्याला मित्रांमध्ये त्याचं जमत नाही किंवा त्याला मित्रच नसतात किंवा शेजारी पेजारीशी त्यांचं काही जुळत नाही आणि मग अशा वेळेला तो एकटा राहत असतो. त्यालाही असं वाटायला लागते की समाजासाठी आपण काही करू शकत नाही किंवा समाज आपल्यासाठी काही करू शकत नाही आणि या समाजासाठी कितीही काही केलं किंवा समाजाला कितीही जरी समजा काही सांगितलं तरी काही फायदा नाही असं व्यक्तीला वाटायला लागतं आणि मग त्याच्यामध्ये एकलकोंड्याची भावना निर्माण होत असते. व्यक्ती आत्ममग्न होत असतो, स्वतःमध्येच तो हरवून जात असतो. त्याला इतरांबद्दल काही आपुलकी वाटत नाही किंवा समाजामध्ये राहण्याची जी इच्छाशक्ती असते ही नष्ट होते आणि त्यामुळे मग आत्महत्या होताना दिसून येतं. त्यामुळे आत्महत्या होत असते. त्यानंतर दुसरा एक प्रकार त्यांनी सांगितला आहे, तो म्हणजे नियमविरहित किंवा प्रमाणक शून्य आत्महत्या. हा एक आत्महत्येचा दुसरा प्रकार आहे की जो एमिल डर्कहाइम यांनी सांगितलेला आहे. काय? नियमविरहित प्रमाणशून्य आत्महत्या. नियमांचा ऱ्हास, कायद्यांचं उल्लंघन, काय? नियमांचा ऱ्हास, कायद्यांचं उल्लंघन, मूल्यांचे अवमूल्यन, अशा परिस्थितीस नियमविरहितता असं म्हटलं जातं. नियमांचा जर समजा भंग करत असेल, उल्लंघन करत असेल, जे नियम असतात ते नियम कोणीही पाळत नसेल किंवा मूल्य जे समाजामध्ये असतात त्या मूल्यांचं अवमूल्यन करत असेल, अशा परिस्थितीला नियम विरहितता असे म्हणतात. अचानकपणे निर्माण झालेल्या एखाद्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास व्यक्ती जेव्हा असमर्थ ठरत असतो तेव्हा नियमन विरहित आत्महत्या केली जात असते. काय? व्यक्ती नियमन विरहित किंवा प्रमाणक शून्य आत्महत्या केव्हा करते की जेव्हा अचानक निर्माण झालेल्या एखादी विशिष्ट परिस्थिती जेव्हा व्यक्तीसमोर निर्माण होत असते आणि त्या परिस्थितीची व्यक्ती जुळवून घेण्यास तयार नसतो आणि जुळवून घेण्यामध्ये असमर्थ जेव्हा ठरतो तेव्हा नियमन विरहित आत्महत्या केली जाते. या अवस्थेमध्ये नियमांपासून व्यक्तींची, समाजाची फारकत झालेली असते. जी व्यक्ती आत्महत्या करते ती नियम आणि समाज याची फारकत झालेली असते. म्हणजे ती व्यक्ती आणि समाज वेगवेगळे विखुरले जात असतात आणि मग त्यातून प्रमाणक शून्य आत्महत्या घडून येत असते. या अवस्थेमध्ये नियमांपासून व्यक्तींची, समाजाची फारकत झालेली असते
डर्कहाइम याने सांगितलं की जेव्हा आर्थिक मंदी किंवा खूप भरभराट होत असते तेव्हा नियमविरहित आत्महत्या घडून येत असतात. काय होतं की जेव्हा समाजामध्ये मंदीची परिस्थिती निर्माण होत असते किंवा खूप तेजीची परिस्थिती निर्माण होत असते, भरभराट निर्माण होत असते, तेव्हा नियमन विरहित आत्महत्या घडून येते. त्यानंतर तिसरा प्रकार या ठिकाणी सांगितलाय तो म्हणजे परार्थवादी किंवा परहितवादी आत्महत्या. परार्थवादी किंवा परहितवादी आत्महत्या. आता हा जो प्रकार आहे तो प्रकार आत्मकेंद्रित आत्महत्येच्या अगदी विरोधी असल्याचं दिसून येतं, विरोधी स्वरूपामध्ये आहे. यामध्ये व्यक्ती समाजाबरोबर इतकी एकरूप होत असते. परार्थवादी किंवा परहितवादी आत्महत्येमध्ये काय होतं की व्यक्ती जी असते ही व्यक्ती समाजाशी एवढी निगडीत असते, समाजामध्ये एवढी मिसळलेली असते, समाजाबद्दल एवढी त्याची आपुलकी निर्माण होत असते आणि समाजामध्ये इतरांचे भले व्हावे म्हणून ती नेहमी विचार करत राहते. समाजामध्ये जे भलं व्हावं, इतरांचंही भलं व्हावं आणि इतरांच्या भल्यांसाठी नेहमी विचार करत राहते आणि समाजासाठी आपण आपलं हत्या सुद्धा करून घेण्यासाठी तयार होते किंवा समाजासाठी आपलं प्राण देण्यासाठी जेव्हा तयार होत असते आणि म्हणून मग समाजाचं भलं व्हावं म्हणून आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त होते, ही मूल्याधिष्ठित कृती मानली जाते. जपानी लोकांची हाराकिरी किंवा पूर्वीच्या काळातील सती प्रथा ही एक परार्थवादी आत्महत्येचे उदाहरण आहे. आता परार्थवादी आत्महत्येचा जर विचार केला तर दुसऱ्यासाठी आपलं जीवन संपवणे हा एक विचार व्यक्तीमध्ये तयार होतो. तुम्हाला कदाचित माहिती असेल, जगामध्ये धर्मवेडे लोक असतात आणि हे धर्मवेडे लोक काय करत असतात, आपला धर्म वाचविण्यासाठी, आपला धर्म जगामध्ये पुढे नेण्यासाठी मग काय करतात, स्वतः ते बलिदान देतात. किंवा भारतीय स्वातंत्र्य मिळवित असताना जे अनेक स्वातंत्र्यवीर आहेत, या स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, बलिदान दिलं. आणि हे जे बलिदान आहे ते बलिदान काय आहे, परार्थवादी परहितवादी आत्महत्या आहे. म्हणजे स्वतः इंग्रजांच्या तावडीत जायचं नाही, स्वतः आत्महत्या करून घ्यायची. पण इंग्रजांना कोणत्या हालतीत सापडायचं नाही किंवा आपल्या देशाची गद्दारी करायची नाही, हे तत्व असल्यामुळे त्यांनी स्वतः आत्महत्या, अनेक सेनानींनी स्वतः आत्महत्या करून घेतल्या, परंतु ते इंग्रजांच्या तावडीत सापडले नाही. किंवा अनेक धार्मिक जसे जे लोक आहेत की लोक काय त्या गोष्टीसाठी काय करत असतात, स्वतः संपवून घेतात, परंतु ते आपलं स्वतः आत्महत्या करतील पण इतरांना इजा पोहोचणार नाही किंवा समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. समाजामध्ये एवढी एकरूप झालेली असते की त्यामुळे ते आपले जे काही जीव आहे तो जीव छोटासा मानतो. याला परार्थवादी आत्महत्या असं म्हटलं जातं. ही एक मूल्याधिष्ठित कृती मानली जाते. म्हणजे आपले जे मूल्य आहे ते मूल्य टिकून राहावे यासाठी मग आपलं बलिदान दिलं जात असतं. म्हणजे परार्थवादी जी आत्महत्या आहे ही आत्महत्या अशा पद्धतीची असते. पूर्वीच्या काळी भारतामध्ये सतीप्रथा असायची. आता सतीप्रथा म्हणजे काय की एखाद्या स्त्रीचा जर समजा पती मरण पावला असेल तर पतीसोबत काय करणे, चितेमध्ये उडी घेऊन मरणे. म्हणजे पतीची जी चिता असते ती पेटवली जाते आणि त्या पेटत्या चितेमध्ये स्त्री उडी घेत असायची
आणि पतीबरोबर स्वतःचे जीवन संपवून टाकत असायचे, आत्महत्या करायची. याला परार्थवादी आत्महत्या असं म्हटलं जातं. म्हणजे तिला असं वाटतं की पती नंतर आपल्या जीवनामध्ये कोणीच नाही, आपलं जे जीवन आहे ते जीवन निरर्थक आहे. जोपर्यंत पती होता तोपर्यंत आपलं जीवन होतं, त्याला काही अर्थ होता. परंतु पती मरण पावल्यानंतर आपल्या जीवनामध्ये काहीही अर्थ नाही, राहून काही उपयोग नाही. आणि म्हणून मग त्यावेळेला सतीप्रथा च्या माध्यमातून किंवा त्यावेळेला मरणोत्तर त्याची जी पत्नी असायची ती पत्नी चितेवर उडी घेत असायची, आपलंही जीवन संपवून टाकत असायची. याला सतीप्रथा असं म्हटलं. ही जी सतीप्रथा आहे ही परार्थवादी आत्महत्येचं उदाहरण आहे. त्यानंतर चौथं एक प्रकार या आत्महत्येचा एमिल डर्कहाम यांनी सांगितला, जेव्हा अतिरिक्त तो म्हणजे दैववादी आत्महत्या. काय? दैववादी आत्महत्या. जेव्हा अतिरिक्त सामाजिक दडपण आणि हस्तक्षेपामुळे व्यक्ती खचून जाते. काय होतं की समाजामध्ये जगत असताना अतिरिक्त दडपण मनावर येतं आणि या दडपणामुळे काय होतं की व्यक्ती खचून जाते. अनेकदा अनेकांचा हस्तक्षेप असतो, दबाव निर्माण होत असतो आणि त्यातून मग व्यक्तीला काय करावं काही सुचत नाही. आणि मग ती अशा प्रकारची जी व्यक्ती आहे ती व्यक्ती मग आत्महत्या करण्याकडे प्रवृत्त होते. म्हणजे काही समाजाचे नियम असतात, त्या विरोधामध्ये वर्तन झालेलं असतं आणि समाज कुठेतरी आपल्यावर दबाव आणेल, समाज आपल्यावर टीका करेल, समाज काय म्हणेल, अशा पद्धतीचं म्हणजे एक समाज विघातक म्हणा किंवा समाजाच्या नियमाच्या विरोधामध्ये आपल्याकडून एखादी जर घटना घडली असेल आणि मग अशा वेळेला समाजाचं दडपण आपल्यावर येतं. समाज जे असतो, समाज तो आपल्यावर टीका करतो. मग समाज आपल्याला काय म्हणेल हे जे दडपण आहे व्यक्तीच्या मनावर येतं आणि यातून मग काय होतं की व्यक्ती आत्महत्येला प्रवृत्त होत असते. याला दैववादी आत्महत्या असं म्हटलं जातं. म्हणजे जेव्हा अतिरिक्त सामाजिक दडपण आणि हस्तक्षेपांमुळे व्यक्ती खचून जाते तेव्हा या प्रकारची आत्महत्या म्हणजे दैववादी आत्महत्या घडून येते. आत्महत्येच्या सिद्धांताची मांडणी डर्कहाम यांनी सामाजिक घटक, सामाजिक परिस्थिती हे कसे आत्महत्येला प्रवृत्त करत असतात किंवा जबाबदार घटक आहे, आत्महत्या हे कसे सामाजिक तथ्य आहे हे स्पष्ट करण्याचं त्यांनी या 4 आत्महत्येच्या प्रकाराच्या माध्यमातून स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. आता आपण एक नवीन समाजशास्त्रज्ञ आपण याबद्दल माहिती बघणार आहोत, ते म्हणजे विलियम ड्युबोई. आता विलियम ड्युबोई हा जो समाजशास्त्रज्ञ आहे हा 1868 ते 1963 या कालावधीतील आहे. हा एक कृष्णपंथीय किंवा कृष्णवर्णीय समाजशास्त्रज्ञ आहे. जगामध्ये पूर्वी वर्णभेद केला जात असायचा, काळा आणि गोरा वर्णभेद असायचा. हे समाजशास्त्रज्ञ जर पाहिलं तर ते काळा आणि गोरा वर्णभेदाच्या विरोधामध्ये होते. स्वतः ते कृष्णवर्णीय होते. जसं महात्मा गांधी आफ्रिकेमध्ये गेल्यानंतर वर्णभेदाचं बळी पडले होते. त्यांनी फर्स्ट क्लासचं तिकीट रेल्वेचं काढलं असताना सुद्धा त्यांना त्या ठिकाणी फर्स्ट क्लासच्या तिकिटामध्ये बसू दिलं नाही, कारण ते कृष्णवर्णीय होते किंवा काळे होते. आणि म्हणून मग त्यांनी त्या ठिकाणी सत्याग्रह केला. विलियम ड्युबोई सुद्धा
हे कृष्णवर्णीय होते, काळ्या वर्णाचे होते. आणि त्यांनी काय की कृष्णवर्णीयाच्या किंवा काळा आणि गोरा भेदांच्या विरोधामध्ये त्यांनी अनेक प्रकारचे कार्य केलं. ते अमेरिकन समाजशास्त्रज्ञ होते, इतिहास तज्ञ सुद्धा होते, नागरी हक्क कार्यकर्ता सुद्धा होते, लेखक आणि संपादक होते. 20व्या शतकातील सुरुवातीच्या काळातील अमेरिकेतील एक सर्वात महत्त्वाचे कृष्णवर्णीय वंशाचे ते विरोधक म्हणून नावाजले गेले होते. त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले. समाजशास्त्रीय अध्ययनामधील वंश आणि वंशभेदाची ओळख हे त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. ते हार्वर्ड विद्यापीठातून PhD मिळविणारे पहिलेच आफ्रिकन कृष्णवर्णीय विद्यार्थी होते. हार्वर्ड या विद्यापीठातून PhD मिळवणारे म्हणजे डॉक्टरेट मिळविणारे हे आफ्रिकन कृष्णवर्णीय म्हणजे काळ्या वंशातील काळ्या वर्णातील एक पहिले विद्यार्थी होते. त्यांनी सांस्कृतिक राष्ट्रवादाचा पुरस्कार केला. त्यांनी जो सांस्कृतिक राष्ट्रवाद आहे हा राष्ट्रवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तो पुरस्कार केला आणि कृष्णवर्णीय कला व साहित्याला त्यांनी प्रोत्साहन दिलं. त्यांच्यामध्ये वाचकांची त्यांच्या मते वाचकांनी कृष्णवर्णीय साहित्यातील सौंदर्य टिपायला शिकलं पाहिजे. जे वाचक असतात त्या वाचकांनी जे काळे लोक आहेत त्या काळ्या लोकांचं जे साहित्य आहे त्या साहित्यातील जे सौंदर्य आहे ते सौंदर्य घ्यायला पाहिजे. ते वर्णाने जरी काळे असले तरी साहित्यामध्ये त्यांचं जे सौंदर्य निर्माण झालेलं असतं या सौंदर्याचा विचार करून प्रत्येकाने ते सौंदर्य घ्यायला पाहिजे असं त्यांना वाटायचं. त्यांनी आफ्रिकेतील कृष्णवर्णीय समाजाच्या स्थितीचा अभ्यास करण्यासाठी समाजशास्त्रात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणामध्ये क्षेत्रीय समाजाचा वापर केला. त्यांनी आफ्रिकेतील कृष्णवर्णीय समाजाच्या स्थितीचा अभ्यास करण्यासाठी समाजशास्त्रात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणामध्ये क्षेत्रीय अभ्यासाचा वापर केला, फील्ड वर्कचा वापर केला आणि या फिलाडेल्फियामधील वापर केला. फिलाडेल्फियामधील जवळजवळ 2500 कृष्णवर्णीय लोकांच्या त्यांनी मुलाखती घेतल्या. या संशोधनावर आधारित त्यांनी त्यांचा या संशोधनावर आधारित त्यांनी त्यांचा फिलाडेल्फिया निग्रो हा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ 1899 मध्ये त्यांनी लिहिला. त्याचबरोबर त्यांनी अतिशय सखोल पद्धतीने कृष्णवर्णीय कामगारांच्या शोषणाचे समाजशास्त्रीय विश्लेषण केले. त्यांच्या मते कृष्णवर्णीय कामगारांनी उत्पादक आणि ग्राहक यांच्या सहकारी तत्वावर उभी असणारी अशी एक स्वतंत्र अर्थव्यवस्था निर्माण करावी. हीच अर्थव्यवस्था आर्थिक विषमता आणि कृष्णवर्णीय लोकांचे दारिद्र्य मिटवू शकेल. त्यांनी फार मोठं अध्ययन समाजशास्त्रामध्ये केलं. द फिलाडेल्फिया निग्रो नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्या माध्यमातून त्यांनी कृष्णवर्णीयांनी स्वतंत्र अशी अर्थव्यवस्था निर्माण करावी. ज्याप्रमाणे जे श्वेतवर्णीय लोक जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये पुढारलेले आहेत त्याचप्रमाणे कृष्णवर्णीयांनी सुद्धा एक सामाजिक अर्थव्यवस्था किंवा अर्थव्यवस्था स्वतंत्र अशी अर्थव्यवस्था निर्माण करावी
आणि या अर्थव्यवस्थेमध्ये फक्त कृष्णवर्णीय वर्णीयांचा समावेश असावा आणि ते जेव्हा श्रीमंत होतील तेव्हा कृष्णवर्णीयांचे जे दारिद्र्य आहे ते दारिद्र्य मिटू शकेल. जे काळे लोक आहेत त्या काळ्या लोकांचं दारिद्र्य मिटू शकेल. अन्यथा श्वेतवर्णीयांकडून कृष्णवर्णीयांचं शोषण होत राहील, अशा पद्धतीने त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. तर आजच्या तासिकेमध्ये आपण इथेच थांबू. नंतरच्या तासिकेमध्ये आपण नवीन समाजशास्त्रज्ञ बघणार आहोत, तो म्हणजे कार्ल मार्क्स. तर धन्यवाद.